नमस्कार, आगळीवेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण भेंडीचा एक मस्त आगळा वेगळा प्रकार बघत आहे। यापूर्वी आपण भेंडीचे खूप सारे प्रकार बघितले आहे, त्या सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही जाऊन नक्की तिथं बघा। आज म्हणजे आगळ्या वेगळ्या पद्धतीने मस्त चटपटीत टोमॅटोची लसूणी भेंडी कशी करायची ते आपण बघत आहे। खूप सोपी पद्धतीने ही भेंडीची भाजी बनवून तयार होते आणि वेळही कमी लागतो। मुलांना शाळेच्या डब्यामध्ये तुम्ही ही भेंडीची भाजी देऊ शकता, बेस्ट ऑप्शन आहे। घाई गडबडीच्या वेळी पटकन तयार होते। मुलांना ही भेंडीची भाजी खूप आवडेल आणि चाटून पुसून त्यांचा डबा रिकामा सुद्धा होईल। तर मग रेसिपी खूप सोपी आहे। भेंडी अजिबात चिकट न व्हावी, चिवट न व्हावी, अशी खाताना गिळगिळीत न लागावी, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे। अजिबात ही भेंडी चिकट होत नाही, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल। अजिबात कुठेही स्किप करून बघू नका। चला तर मग लगेच रेसिपीला वळूयात। पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। झटकीपट रेसिपी आहे, चला पटकन रेसिपीकडे वळूया। तर आपण एकदा साहित्य बघून घेऊया। एक इथं मोठ्या आकारामध्ये टोमॅटो घेऊन मी तो बारीक कट करून घेतला, त्याच्या अशा फोडी केल्या। 7 ते 8 लसूण पाकळ्या त्या ठेचून घेतल्या। थोडीशी कोथिंबीर आहे, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ लागेल। तर बघा इथं पाव किलो भेंडी घेतली। 2-3 वेळा पाण्याने भेंडी स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर चाळणीवर पाणी नितळायला ठेवलं होतं आणि यातील सगळं पाणी नितळून झालं। भेंडीला कापून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता अजिबात पाण्याचा ओलावा दिसत नाही, अशीच भेंडी कापून घेतली। सगळ्यात आधी काय करायचं, भेंडी धुवायची। धुवून झाली, चाळणीवर पाणी नितळण्यासाठी 10 ते 15 मिनिटं ठेवून द्यायची। पाणी संपूर्ण नितळलं की मग कापून घ्यायची। बघा त्याच्यातला ओलावा कमी होतो, असं केल्याने भेंडी अजिबात चिकट होत नाही। चला पटकन रेसिपीकडे वळूया। गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली आहे। कढई हलकीशी तापवून सुद्धा घेतली आहे। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आणि लक्षात ठेवा गॅस हा मोठा आचेवर करायचा। यामध्ये आपल्याला भेंडी परतून घ्यायची आहे। 3 ते 4 मिनिटं भेंडी मोठ्या आचेवर परतून घ्या, कारण ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे। यामुळे भेंडीचा चिकटपणा फारसा असा कमी होतो आणि भेंडी चिकट होत नाही, म्हणून 3-4 मिनिटं हलकीशी याला परतून घ्यायची आणि ती हलकीशी शिजल्या देखील जाते, म्हणून याला हलकीशी परतून घेऊया। बघा इथे 3 ते 4 मिनिटं झाली आहे। भेंडी मोठ्या आचेवर परतून घेतली। तुम्ही जर भेंडी मध्यम आचेवर परतून घेतली तर ती भेंडी चिकट होते, तर अशीच मोठ्या आचेवर छान परतून घ्यायची। तुम्ही बघू शकता कुठेच चिकट झाली नाही आहे। आता लगेच भेंडी आपण एका परातमध्ये काढून घेऊया। बघा आता त्याच कढईमध्ये तेल घालायचं आहे। कढई घेतली तरी चालेल, पण मी हीच कढई घेते, कारण भांड्याचा जास्तीचा पसारा नको, म्हणून त्याच कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घालून घ्यायचं। तर इथं 1.5 चमचा मी तेल घालून घेतलं। आता तेल चांगलं तापवून घ्यायचं। तेल हलकंसं तापलं की यामध्ये जिरं घालायचं। जिरं छान असं फुलून घ्यायचं आहे, कारण आज आपण मस्त वेगळ्या पद्धतीची भेंडी करत आहे। आता यामध्ये लसूण घालायचा। लसूण देखील खमंग असा फ्राय करून घ्यायचा। यामध्ये बघा खमंग असा लसूण यामध्ये मी परतून घेतला, सुवास खूप छान येत आहे। आता यामध्ये टोमॅटो घालून घेऊया, चवीला खूप छान लागते। 2 मिनिटं टोमॅटोला हलकासा परतून घेऊया। बघा टोमॅटो 2 मिनिटं हलकासा शिजवून घेतला आहे, परंतु पूर्ण असा शिजलेला नाही, थोडासा कच्चा आहे, कारण भेंडीमध्ये हा टोमॅटो खाताना खूप असा छान लागेल, म्हणून हलकासा याला कच्चा ठेवला। आता यामध्ये आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे आहे। सगळ्यात आधी लाल तिखट, गरम मसाला, हळद, 2 मिनिटासाठी मसाले व्यवस्थित परतून घेऊया। आणि आता यामध्ये आपल्याला जी भेंडी आपण आधी फ्राय करून घेतली होती ती घालून घ्यायची। आपण हलकीशी भेंडी फ्राय करून घेतली, तर त्यामुळे भेंडी थोडीफार शिजलेली आहे। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं, छान याला मिसळून घ्यायचं। आता गॅस मंद आचेवर ठेवायचा, यावर एक झाकण ठेवायचं आणि हलकीशी फक्त 3 ते 4 मिनिटाची वाफ काढून घ्यायची, कारण भेंडी फ्राय करता वेळेस हलकीशी शिजली होती, यामध्ये सुद्धा हलकीशी शिजणार आहे। तर 3 ते 4 मिनिटं पुरेसे होतात।
आता बघा इथे जवळपास 3-4 मिनिटं झाली आहे. झाकण उघडून बघूया. आणि तुम्ही बघू शकता मस्त एक वाफ निघालेली आहे. भेंडीसुद्धा खूप छान दिसत आहे. सगळ्यात शेवटी आता यामध्ये बारीक चिरलेली खूप सारी अशी कोथिंबीर घालूया. किती छान ही भेंडीची भाजी दिसत आहे. दिसते इतकी छान तर खायला किती छान लागेल. आता गॅस लगेच बंद करूया आणि गरमागरम ही भेंडीची भाजी सर्व करून घेऊया. तर बघा इथं गरमागरम आपली भेंडीची भाजी बनवून तयार आहे. चटपटीत तशी टोमॅटो लसूणीवाली भेंडी आपण केली आहे. खूप छान लागते चवीला. तुम्ही बघू शकता किती भारी दिसत आहे आणि अजिबात चिकट झाली नाही. तर अशा वेगळ्या पद्धतीने भेंडी बनवाल तर मुलांना खूप आवडेल. तर तुम्ही घाईगडबडीच्या वेळेस मुलांना ही टोमॅटो लसूणीवाली भेंडी बनवून देऊ शकता. ते आवडीने खातील आणि चाटून पुसून डबा रिकामा होईल. तर अशी ही भेंडीची भाजी करायला खूप सोपी आहे आणि चटपटीत होते. तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा. कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की रेसिपी कशी झाली ते. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा. जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशीच छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.